मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता गंगाधर शास्त्री ज्योतीला शिक्षा द्यायला आलेले असतात. त्याला शेंदूर पाजायला आलेले असतात. तेव्हा ज्योती म्हणतो की इथे धर्मपीठामध्ये माझ्यावरचे आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे काही झालं तरी मला शिक्षा देण्याचा अधिकार तुम्हाला नाही. जे काही बोलायचं आहे आपण संध्याकाळी इथे आता धर्मपीठामध्ये बोलू. तेव्हा इथे गंगाधर शास्त्री म्हणतात की तोपर्यंत मी थांबणार नाही आहे. तुझ्यावरचे आरोप आता सिद्ध झालेले आहेत आणि म्हणूनच मी तुला इथे शेंदूर पाजायला आलो आहे. तेव्हा इथे ज्योतीला काही ब्राह्मण पकडतात, पायात पाय घालून त्यांना खाली पाडतात आणि मग ज्योतीला घट्ट पकडून ठेवतात. तेव्हा ज्योतीचे वडील धावत पळत येऊन गंगाधर शास्त्रींना थांबवण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर गंगाधर शास्त्री इथे आता गोविंद काकांना बाजूला ढकलून देतात. त्यानंतर राजाराम दादा थांबवायला येतात. गंगाधर शास्त्री त्यांनासुद्धा धक्का देऊन बाजूला करतात आणि मग ज्योतीला इथे शेंदूर पाजण्यात आलेलं असतं. तेव्हा इथे किसा तिथे असलेले सगळे इथे लोक घाबरलेले असतात. गंगाधर शास्त्री यांची जबरदस्ती बघा. कुणीही त्यांना विरोध करायचा नाही. ते जसे वागतात, जसे करतात तसं त्यांना करून द्यायचं, अशी या ब्राह्मणांची ख्याती होती. येथे आता शेंदूर पाजल्यानंतर सावित्री घाबरलेली असते. मालक मालक म्हणून ती ज्योतीजवळ धावत पळत जात असते. ब्राह्मण त्याच्या बाजूने फिरत असतात. ज्योतीचे कपडे गहाण झालेले असतात. ज्योती घाबरलेला असतो. शेंदूर प्यायल्यामुळे ज्योतीच्या तोंडातून आवाज येत नसतो. ज्योतीला बोलता येत नसतं आणि तेव्हा इथे सावित्री म्हणते मालक. तेव्हा तो सावित्री बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण ते शब्द त्याच्या तोंडातून फुटतच नसतात. सावित्री घाबरते पण हे खरं घडलेलं नसतं, तर हे आता सावित्रीने बघितलेलं स्वप्न असतं. तेवढ्यातच ती मालक म्हणून जोरात ओरडते आणि तेव्हा ज्योती म्हणतो सावित्री. तेव्हा सावित्रीच्या जीवात जीव येतो आणि मग काय ठरल्याप्रमाणे न्याय निवाड्यासाठी ज्योती जायला तयार होतो. जाताना आपले सगळे मोठे त्यांचा आशीर्वाद घेत असतो. आऊचा, आपल्या आईचा आशीर्वाद घेतल्यानंतर आपल्या घराकडे डोळे भरून बघत असतात. आपलं ते घर जिथे ते लहानाचे मोठे झालेले असतात. काय माहिती आता ते घर पुन्हा बघायला कधी मिळेल अशी त्यांची अवस्था झालेली असते. तेव्हा ते सावित्रीला आवाज देतात सावित्री. तेव्हा सावित्री हातामध्ये उपरण घेऊन येते आणि तेच उपरण असतं जे ज्योतीला इथे आता मारलेलं असतं. तेव्हा मातीमध्ये पूर्णपणे लोळून काढलेलं असतं. ते उपरण तिने धुवून चोळून ठेवलेलं असतं ज्योतीला खांद्यावरती देण्यासाठी आणि गंगाधर शास्त्रीला आठवण करून देण्यासाठी की तुम्ही कितीही अन्याय अत्याचार केला तरी आम्ही घाबरून जाणाऱ्यातले नाही. तेच उपरण खांद्यावरती ठेवून सावित्री ज्योतीबरोबर इथे आता त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत येत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो सगळेजण आता न्यायपंडित तिथे बसलेले असतात आणि त्याचबरोबर तिथे आता धर्मपंडितांबरोबर बाकीचे लोकसुद्धा न्यायनिवाडा ऐकायला आलेले असतात. ज्योती सावित्रीबरोबर तेथे आता एंट्री घेणारच असतो. तेवढ्यातच वेदो नारायण म्हणतात की हे सगळं काय आहे. ही शूद्र मुलगी इथे काय येते, ही कोण आहे. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात की वेदो नारायण ती आहे ना, ती ज्योतीची बायको आहे. ते म्हणतात की बायको बिको असेल घरी इथे यायचं नाही. मला बाट अजिबात चालत नाही, स्त्रियांचा तर मुळीच नाही. तेव्हा ए बाई चल निघ इथून, शूद्र कुठली. तेव्हा ज्योती म्हणतो बाई नाही, सावित्रीबाई माझी धर्मपत्नी, माझी सहचारिणी. तेव्हा ते म्हणतात ए बाबा तू तिला काही म्हण, आमच्यासाठी ती शूद्र बाईच आहे. तेव्हा सावित्री म्हणते एकतर शूद्र म्हणा नाहीतर बाई म्हणा. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता वेदो नारायण म्हणतात की तू इथे आता धर्मपंडितांच्या समोर यायचं नाही. न्यायनिवाड्यामध्ये या व्यासपीठावरती बाईने येणं हे अजिबात मान्य केलं जाणार नाही आहे, शास्त्राच्या विरोधात आहे. स्त्री म्हणजे हीन असते, स्त्री म्हणजे शूद्र असते
आणि तिने इथे आता पावित्र्य जपायचं असतं. स्त्री कोण असते माहिती आहे का? स्त्री ही धर्म बुडवणारी जात आहे. ती जन्माला येते तेव्हा ती आपल्या कुटुंबाचं नाव खराब करते. नवऱ्याकडे गेल्यानंतर तिथे संसार सुखाचा होऊ देत नाही. स्त्री जिथे जाते तिथे दुःख निर्माण करते असं आता वेदोनारायण म्हणत असतात. म्हणजे बघा, ब्राह्मणांनी स्त्रीला किती हीन बनवलेलं आहे. आणि हेच ते ब्राह्मण आहेत जे म्हणवतात की आम्ही ब्रह्माच्या मुखातून जन्म घेतलेला आहे. अरे पण तुम्ही एका आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे हे तुम्ही विसरलात. आणि तेव्हा इथे वेदोनारायण म्हणतात की अशा हीन जातीच्या शूद्र बाईला आम्ही अजिबात इथे उभं करणार नाही. ज्योती म्हणतो का उभं करणार नाही? ती माझी सहचारिणी आहे आणि जर तुम्ही तिला इथून घालवलंत तर तुम्ही इथे तुमच्याच नियमाचा अपमान कराल. तुम्ही इथे जेव्हा 7 फेरे 7 वचनं घेतली जातात ना, त्यातलं 7वं वचन हेच आहे की मी माझ्या नवऱ्याच्या सुख दुःखामध्ये त्याची साथ देणार, कठीण प्रसंगामध्ये त्याच्याबरोबर उभं राहणार. हे एका ब्राह्मणानेच तर आम्हाला सांगितलं होतं. जेव्हा आमचं लग्न लावून दिलं होतं तेव्हा त्यांनी हे वचन सावित्रीकडून घेतलं होतं. मग तुम्ही ते वचन आता मोडणार आहात का? तेव्हा ते म्हणतात, हे बघ, तू आम्हाला आता शिकवायला जाऊ नकोस. तू आत्ताच्या आत्ता ह्या मुलीला इथून जायला सांग. तेव्हा इथे वेदोभास्कर उभे राहतात आणि म्हणतात की तुझं जरी म्हणणं बरोबर असेल ना तरीसुद्धा हे शास्त्राला धरून नाही. त्यामुळे तिला इथून जायला सांग. तिचं इथे असणं बरोबर नाही. न्यायनिवाड्यामध्ये इथे ते उचित ठरणारं नाही आहे. सावित्री म्हणते, मी एक बोलू का? नाही, तुम्ही स्त्री जातीला इतकं हीन समजता, इतकं शूद्र समजता, पण स्त्री ही शेवटीला स्त्रीच असते ना. तुम्ही कुठल्या मंदिरामध्ये न्यायनिवाडा ठेवला आहे जरा सांगाल का? कुणाचं मंदिर आहे ते? गंगाधर शास्त्री म्हणतात, का दिसत नाही? गणपतीचं. ती म्हणते, गणपतीचं मंदिर आहे ना ज्याची तुम्ही इतकी पूजा करता. मग गणपतीला घडवलं कुणी? पार्वतीनेच घडवलं ना. प्राण कुणी फुंकले? पार्वतीनेच फुंकले ना. आणि ज्याने ही सृष्टी निर्माण केली महादेवानं, त्यांना जर इथे श्री शक्तीची साथ मिळाली नसती तर त्यांनी ही सृष्टी निर्माण केली असती का? पार्वतीची साथ त्यांना तेवढीच महत्त्वाची होती ना. म्हणून तर स्त्री शक्तीमुळे ही सृष्टी निर्माण झाली. स्त्रीमुळे इथे आता संसार उभा राहतो. म्हणूनच तर इथे आता विष्णुदेव जेव्हा त्याने सागरामध्ये संसाराला सुरुवात केली तेव्हा त्यांची बायको लक्ष्मी हिने तिथेसुद्धा त्यांचा संसार हा एकदम सक्षमपणे केलाच ना. मग इथे आता जन्म देणारी, तुम्हाला जन्म देणारी सुद्धा एक स्त्रीच आहे आणि तुम्ही स्त्रीला हीन समजता. तेव्हा इथे लगेचच वेदोनारायण म्हणतात, ते सगळे देवी अवतार होते. ज्योती इथे तिच्याकडे बघत असतो. सावित्री म्हणते, हो ते देवी अवतार असतील पण होते तर स्त्रीच ना. अहो ते कशाला? मुक्ताई असू दे, नाहीतर आपली जनाबाई असू दे, किंवा आपल्या जिजाऊ माता, यांनी काय केलं? यांनी सुद्धा लोकांना घडवलंच ना. यांनी आपल्या मुलांना घडवलंच ना. मग तुम्ही त्यांनासुद्धा हीन समजता का? तुम्ही काय आम्हाला इथे शूद्र आणि हीनच समजणार? कारण ज्या लोकांनी एका स्त्रीच्या पोटी जन्म घेतला ते सुद्धा जर आपल्या इथे दूध पाजलेल्या आईला जर हीन समजत असतील तर तुम्ही शूद्रांची काय किंमत करणार? असं सावित्री त्या लोकांना ठणकावून म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण टेन्शनमध्ये असतात. तेव्हा रखमा येतेच आगीत तेल ओतायला. तशी ती आलेली असते. ती म्हणते, काय गं हे चिमणे, अगं का गं ह्या ज्योतीबरोबर सावित्रीने का जायचं? तिला खूपच बाई पुढे पुढे करायची सवय आहे. तेव्हा आऊ म्हणते, बाई अगं गप्प बस ना. ती बायको आहे ज्योतीची, लग्न केलं आहे तिने. तिचा नवरा मरणाच्या दारात उभा आहे आणि ती काय घरात त्याची वाट बघत बसेल? जाणार नाही का त्याच्याबरोबर? आणि तू घरी जा, जाऊन आता देव पाण्यात ठेव, देवाला साकडं घाल. इथे येऊन उगाच चिमणाचे कान भरू नकोस ग बाई. तेव्हा इथे पारू म्हणते, हो ना दादा बी तेच म्हणत होतं. आपल्या घरामध्ये पांडुरंगाने जन्म घेतला हाय, पण आपल्याला ते लई उशिरा कळलं. आऊ म्हणते, तेच तर, माझा ज्योती घरचा पतंग हाय आणि त्याला काही झालं ना तर चांगलं होणार नाही. चल बाई पारू, माझी माळ दे, चल मला इथे देवाचा जप करू दे. तेव्हा इथे आता वेदोभास्कर म्हणतात की बरं ठीक आहे, तू आता इथे येऊ शकतेस, पण हे मुली, हे धर्माला आता शास्त्राला लागू पडत नाही.
पहिल्यांदाच हे घडतं आहे की न्यायनिवाड्यामध्ये एका स्त्रीला इथे आता स्थान दिलं जातं आहे. त्यानंतर इथे गोमूत्र आणलं जातं, बाट लागेल ना, तेव्हा इथे गोमूत्र त्यांच्या अंगावरती शिंपडलं जातं. म्हणजे इथे वेदो नारायण यांचं म्हणणं काय की सावित्रीच नाही म्हणजे स्त्री ही कोण आहे? घर तोडणारी आहे, लोकांना भिकेला लावणारी आहे. म्हणजे इथे स्त्रीमुळे घराघरात वाद होतात. जे ऋषीमुनी आहेत ना, त्यांना इथे एक स्त्रीच आता भटकवू शकते. म्हणजे त्यांनी स्त्रीची उपमा बघा कशा पद्धतीने केली आहे. तेव्हा लगेच गंगाधर शास्त्री म्हणतात, वा रे वा, किती छान बोललात तुम्ही. तुम्ही बोलता ते खरंच आहे. त्यानंतर इथे आता न्यायनिवाड्याची सुरुवात होते. गंगाधर शास्त्री म्हणतात, काल त्याच्यावरचे आरोप सगळे सिद्ध झाले, तुम्ही एकदाची त्याला शिक्षा देऊन टाका. तेव्हा वेदो नारायण म्हणतात की त्याचे इथे आता आगाऊ वागणे असेल किंवा तो ज्या पद्धतीने उद्धटपणा करतोय ना, त्याला तर इथे म्हणजे जिवंतच मारून टाकले पाहिजे, अशी शिक्षा दिली पाहिजे त्याला. त्यानंतर इथे आता सावित्री ज्योती उभे राहिलेले असतात. तेव्हा इथे आता वेदो नारायण काय म्हणतात की जेव्हा इथे आता पुरंदर किल्ला बांधला जात होता ना, आदिलशाहीच्या वेळेला पुरंदराचं काम सुरू होतं, तेव्हा पुरंदर किल्ला उभा करत असताना तिथे एक गाव होतं. त्याच्यामध्ये शूद्र पती पत्नी राहत होते आणि त्या शूद्र पती पत्नींना चिरडले, म्हणजे मारून टाकले. त्याच्यामध्ये आधी त्यांना शेंदूर पाजलं, त्यांचा आवाज बंद केला आणि मग त्यांना त्या किल्ल्याच्या खाली चिरडून आता मारले आणि त्याच्यावरती पुरंदर किल्ल्याचा डोलारा भक्कमपणे उभा आहे. तेव्हा इथे वेदो भास्कर म्हणतात, हो हो, मी पण ते ऐकून आहे आणि तो पुरंदर किल्ल्याचा डोलारा आहे ना, अजून तसा ना तसा भक्कमपणे उभा आहे. तेव्हा ते सुचवणारे कोण? माझे खापर पंजोबा. माझ्या खापर पंजोबांनी ते सुचवले की तेव्हा तिथे आपण त्या शूद्र पत्नीला मारलं पाहिजे. म्हणजे या लोकांना एखादी वास्तू उभी करायची असेल तर तिथे शूद्र पती पत्नीला मारले आणि त्यांना चिरडले तर त्याच्यावरती इथे भक्कम डोलारा उभा राहू शकतो, हे ब्राह्मणांना माहिती आहे. मग ते शूद्र कसे काय? ते शूद्र अपवित्र कसे काय? उलट आता इथे वेदो नारायण काय म्हणतात की आपल्याला इंद्रायणी नदीच्या काठी आता एक कळस उभा करायचा आहे. तर आपण एक काम करूया, ह्या पती पत्नीला, शूद्र पती पत्नीला आपण तिथे खाली त्याच्यावरती पाया रचूया ना. म्हणजे पाया जर भक्कम असेल तर डोलारा चांगला उभा राहील. म्हणजे इथे ज्यांना तुम्ही हीन समजता, ज्यांना तुम्ही शूद्र म्हणताय, त्या लोकांमुळे इथे एखादी वास्तू पवित्र बनू शकते, ती भक्कम उभी राहू शकते. मग ते शूद्र कसे? मग ते अपवित्र कसे? याचा साधा विचार शास्त्र करणाऱ्या ब्राह्मणांनी तर केलाच नाही. तेव्हा इथे आता लगेचच शिक्षा देण्याची वेळ आलेली असते. तेव्हा ज्योती म्हणतो, आता तुम्ही मला शिक्षा देणारच आहात, पण मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे. मला शिक्षा देण्यासाठी माझ्यावरचे कुठले आरोप सिद्ध झालेले आहेत ते मला सांगा. कारण का या सृष्टीवरती जे जीव आता निर्माण होतात त्या प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. पशु पक्षी असू दे किंवा मानवजात असू दे, जसे तुम्ही आहात, जन्माला येता, मग ते बाळ आता पोटावरती रांगायला लागतं, मग ते उभं राहायला शिकतं, मग ते चालायला शिकतं आणि मग ते पुढे स्वतःला जे हवंय ते करत असतं. म्हणजे माणसाला माणूस म्हणून व्यक्तिगत इथे आता हवं तसं जगण्याचा अधिकार आहे. मग तो ब्राह्मणांना अधिकार आहे, मग तो आम्हाला का नाही? आणि शूद्र म्हणून आम्हाला कोण बोलतं? तुम्हीच बोलता ना. पण आम्ही सुद्धा माणूसच आहोत आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा परिपूर्ण अधिकार आहे. त्याला शिक्षणाचा, त्याला इथे शिक्षण घेऊन सुशिक्षित बनण्याचा सुद्धा अधिकार आहे. तो तुम्ही आमच्याकडून नाकारू शकत नाही. मग जर ब्राह्मण हा चांगला मोठा होऊन शिकू शकतो तर एक शूद्र का नाही शिकू शकत? त्याच्यावरती बंधनं का? तर पुढील भागामध्ये इथे आता ज्योतीला शिक्षा देण्यात येणार असते. तेव्हा ज्योती म्हणतो, नाही, तुम्ही मला शिक्षा देणार आहात, पण मला शिक्षा देणारे हे धर्मपंडित कोण? तुम्ही आम्हाला शिक्षा देणार आणि आम्ही ती शिक्षा भोगणार, असं का? तेव्हा ते म्हणतात, ए मूर्ख माणसा, तुला तर आता शिक्षा होणारच. तेव्हा सावित्री ज्योतीच्या समोर उभी राहते आणि म्हणते, का म्हणून तुम्ही माझ्या मालकांना शिक्षा देणार? त्यांच्यावरचा एक सुद्धा आरोप इथे सिद्ध झालेला नाही आहे. उलट तुमचंच इथं खोटं उघडं पडलेलं आहे आणि ते सुद्धा आत्ताचंच नाही, तर पिढ्यानपिढ्या तुम्ही जे काही इथे चुकीचं वागत आलात, चुकीचं करत आलात ना, ती सगळं काही आता उघडं पडलं आहे.
आधीपासूनच तुम्ही इथे लोकांवरती अन्याय अत्याचार करत आलात, त्यांना सतत दाबून ठेवण्यात आलात. कोण शिकलं, कोण मोठं झालं तर तुम्ही ते सहन केलं नाहीत आणि माझ्या मालकांना उगाच चुकीचं म्हणताय. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, सावित्रीने इथे आता ब्राह्मणांची वाटच लावलेली असते. धर्मपंडित कोण आहात तुम्ही? तुम्हाला कुणी अधिकार दिला एका शिकले सवरलेल्या व्यक्तीला मारण्याचा? का तर शास्त्रात बसत नाही. शास्त्रात जर बसत नाही की शिकायचं नाही, मग तुम्ही का शिकता? तर तुम्ही इथे ब्राह्मणांच्या मुखातून जन्म घेतला. तेव्हा ज्योती म्हणतो की आम्ही त्या ब्राह्मणाच्या पायातून जन्म घेतला. हे सांगणारे तुम्ही कोण आणि आम्ही का त्याच्या पायातून जन्म घेऊ? असं इथे आता सडेतड उत्तर ज्योतीने त्या ब्राह्मणांना दिलेले असते.